पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे। नमस्कार, मी मिनाज आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानास्पद मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणात आदिती गणेश बाबर, येरवडा, पुणे या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता आहेत। त्यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी समक्ष हजर राहून आपला लेखी जबाब नोंदवला आहे। तक्रारीनुसार 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता कृष्णा चौधरी, मालेगाव, नाशिक याने नाशिक येथील फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसवर पोस्ट केला। या व्हिडिओसोबत आक्षेपार्ह आणि अवमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे। महान समाज सुधारकांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने हा मजकूर टाकण्यात आल्याचे आदिती बाबर यांचे म्हणणे आहे। सदर स्टेटस पाहिल्यानंतर आदिती बाबर यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही तो दाखवला असून त्यांनीही संबंधित मजकूर पाहिल्याची नोंद केली आहे। दरम्यान संबंधित तरुणाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे। समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचा अवमान सहन केला जाणार नाही असा ठाम संदेश या घटनेतून त्यांनी दिला आहे। तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।